नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 2 घनमीटर म्हणजे किती घन सेंटीमीटर? आता या ठिकाणी आपल्याला अगोदर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 100 सेंटीमीटर. हे आपल्याला माहिती आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग घन म्हणजे किती? घन म्हणजे एखाद्या संख्येचा 3 वेळा गुणाकार. मग या 100चा आपण 3 वेळा. आता आपल्याला 1 घनमीटर काढायचे. 1 घनमीटर. मग घन आहे त्यामुळे 100चा गुणाकार 3 वेळा येईल. आणि हा गुणाकार 1 ने 1 ला गुणा 1 येते आणि या 1 ला गुणला तरी उत्तर 1 आणि उरलेले 6 शून्य. आता ही संख्या किती झाली बघा. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे 10 लक्ष. मग 1 घनमीटर म्हणजे 10 लक्ष. तर 2 घनमीटर म्हणजे किती? तर 20 लक्ष. बघूया पुढील प्रश्न. एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात, तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील? आता या ठिकाणी आपण असं सूत्र घेऊ शकतो की मजूर गुणेला लागणारे दिवस आणि तेच काम आहे परत मजूर गुणेला लागणारे दिवस. तर सुरुवातीला मजूर 9 दिलेले आहेत, त्यानंतर दिवस आहेत 8 आणि इकडे ही संख्या मजुरांची आहे, दिवस आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे. मग आपण x पुढे घेऊन हे जे 12 आहेत हे x ला गुणाकारामध्ये आहेत, ते या 9 गुणिले 8 यांना भागाकारामध्ये जातील. मग 9 8 72 खाली 12 12 ने 72 ला भाग द्या, भाग येतो 6 चा 12 सकम 72 म्हणजे 12 मजुरांना 6 दिवस लागतील. 4.2 ला 8.52 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो? आपल्याला अंदाजे गुणाकार काढायचा असल्यामुळे आपण या 4.2 ला 4 लिहू शकतो आणि 8.52 याला 9 लिहिता येते. मग 4 गुणिले 9 किती होतात? 36.